नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, 30 एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा झालेली आहे। आता जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत, जे 50च्या जवळपास आहेत, तर ते पुढे जाऊन मुख्य परीक्षा देणार आहेत। तर बघा, आयोगाने 2023ला पहिल्यांदाच मला सांगा पॅटर्न बदललेला आहे, ज्यामध्ये प्रश्नांची संख्या बदलली, प्रश्न रेग्युलर ज्या एरियावर विचारलं जात होतं तो एरिया बदललं, मग तो एरिया प्रत्येक सब्जेक्टचा बदललेला आहे, सायन्सचं पण बदललेलं आहे, बाकीचं पण एरिया बदललं। या कारणामुळे काही मुलांना त्याचा शॉक बसला की सर आम्ही एक वाचलो होतो वेगळं आलं। तर पॅटर्न बदलल्यानंतर आयोग अशा प्रकारचं एरिया बदलू शकतो। जो काही विज्ञानामध्ये एरिया बदललं त्यासाठी मी सेपरेट तुमच्यासाठी काय आहे लेक्चर घेऊन येणार आहे। येणाऱ्या काळात त्या एरियावर पण काम करावं लागणार आहे, जेणेकरून की आपल्याला चांगले मार्क मिळतील। जसं की माझ्या विद्यार्थ्यांना 2016 पासून ते 2022 पर्यंत विज्ञानमध्ये चांगले मार्क मिळत होते, पण मी ही जबाबदारी घेतो की 2023च्या पेपरमध्ये त्यांना कमी मार्क आले का, कारण आयोगाने एरिया बदलल्यामुळे काय आहे थोडं प्रॉब्लेम झालं। तर येणाऱ्या काळात तो संपूर्ण एरिया मी तुम्हाला कव्हर करून देण्याचा माझ्या परीने तर प्रयत्न करतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेला जे सामोरे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना वाचावंच लागेल, त्यांना डेटाबेस बघावंच लागेल, अदरवाइज मार्क मिळणं पॉसिबल नाही आहे। शॉर्टकट किंवा मला सांगा रिडक्शन मेथड की सर ह्या लॉजिकने त्या लॉजिकने, लॉजिक तेव्हाच आतून डेव्हलप व्हायला पाहिजे जेव्हा तुमचं रीडिंग चांगलं असतं, त्यावेळेस ते पॉसिबल असतं मित्रांनो। तर आता बघा, संयुक्त मुख्य परीक्षेसाठी जो आयोगाने नवीन अभ्यासक्रम टाकलेला आहे, तर विज्ञानामध्ये तंत्रज्ञान हा घटक तुम्हाला दिलेला आहे, ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतो। आता हा घटक आल्यानंतर भरपूर मुलांनी हे पहिल्यांदा बघितले की सर हा काय डेटाबेस आहे। तर आज मी तुमच्यासाठी या तंत्रज्ञान घटकाचं मायक्रो सिलेबस एनालिसिस घेऊन आलेलो आहे। बघा, मायक्रो एनालिसिस केलं जाणार आहे, प्रत्येक पॉइंट सांगितलं जाईल काय आणि कसं असणार आहे। येणाऱ्या काळात या डेटाबेसच्या रिलेटेड तुम्हाला वाचन करावं लागेल मित्रांनो। क्लिअर आहे का? मी पाठीमागचे राज्यसेवेला हा अभ्यासक्रम होता, कंबाईनला टाकलाय। आता त्याचं पीवायक्यू बघून कळालं का, त्याचं पीवायक्यू समजून तुमच्यासाठी मी अभ्यासक्रम घेऊन आलेलो आहे। वाटल्यास ह्याची टेलिग्रामला मी प्रिंट झेरॉक्स PDF शेअर करतो, तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि त्यानुसार येणाऱ्या काळात तुम्हाला काय करायचंय वाचन करायचंय मित्रांनो। तर बघा, पुढे जाण्याच्या अगोदर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून की सगळ्या नोट्स तिथे उपलब्ध होऊन जातील। आता बघा, जर बघितलं तर काय काय टाकलंय रिमोट सेन्सिंग, बघा टेक्नॉलॉजी मध्ये काय काय टाकलंय। जर बघितलं टेक्नॉलॉजी, मी तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं टेक्नॉलॉजी तर आहे, प्लस मला सांगा सायन्स पण मेन्सला आहे। सायन्स साठी काय करायचं कसं करायचं मी सेपरेट लेक्चर घेऊन येतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया फक्त टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, कारण सायन्सच्या बाबतीत तर मुलांना थोडंफार माहीत आहे की काय आहे, कोणतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कसं थोडंफार बघितलेलं आहे, पण टेक्नॉलॉजी पहिल्यांदा बघत आहेत। जे राज्यसेवा मेन्स दिलेत त्यांनी बघितलं असेल, पण कंबाईन वाले। आता बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी 4 पार्ट दिलेले आहेत। 4 पार्ट कोणकोणते जर बघितलं, सर्वात पहिलं पार्ट आहे रिमोट सेन्सिंग, हा एक टॉपिक दिलेला आहे। यानंतर एरियल फोटोग्राफी आणि ड्रोन फोटोग्राफी जो रिमोट सेन्सिंगचाच भाग आहे तो एक दिलेला आहे। यानंतर GIS दिलेला आहे, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, आणि तिसरं दिलेलं आहे काय म्हणतो मित्रांनो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। तर अशा प्रकारे या 4 भागामध्ये मला सांगा टेक्नॉलॉजीला विभाजन काय आहे आयोगाने आपल्याला मुख्य परीक्षा मेन्सला दिलेलं आहे। मी एक पार्ट सांगतो की रिमोट सेन्सिंग मध्ये काय करायचं किंवा कशा प्रकारे काय अभ्यास करायचा आहे। रिमोट सेन्सिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन समजणं गरजेचं आहे। डेफिनेशन कुणी मांडलेले काही शास्त्रज्ञ असतील तर त्याच्या संबंधी डेटाबेस लक्षात ठेवा। रिमोट सेन्सिंगचा अर्थ काय आहे? रिमोटचा अर्थ आहे दूर राहणे आणि सेन्सिंगचा अर्थ आहे मित्रांनो माहिती आहे का, माहिती मिळवणे। तर याला रिमोट सेन्सिंग म्हणतो। हे दैनंदिन जीवनातील घटना आहे, तर आपण करतो का रिमोट सेन्सिंग? येस भाऊ, कळलं का? जसं मी बोलू राहिलो तू ऐकू राहिला, तुला माहिती प्राप्त होऊ राहिली, मी तुझ्या जवळ आहे का, स्पर्श आहे का? नाही ना, स्पर्श न करता दुरून जेव्हा माहिती प्राप्त केली जाते त्याला आपण काय म्हणतो रिमोट सेन्सिंग। आता मी शिकवतोय, माझा आवाज तुला ऐकू येऊ राहिला, माहिती तुझ्याकडे जाऊ राहिली, आपल्या दोघांमध्ये तर कॉन्टॅक्ट नाही आहे, याला आपण रिमोट सेन्सिंग म्हणू शकतो आपण। कळलं का? स्मेलद्वारे तुला कळून जातं शेजारच्या घरात काय शिजू राहिलं, याला पण आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो। मोबाईलद्वारे तू फोटो काढतो, लांबची माहिती तुला प्राप्त होते, याला पण रिमोट सेन्सिंग म्हणतात। तर ही रिमोट सेन्सिंगची झाली बेसिक डेफिनेशन। तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने डेफिनेशन बघावी लागेल की या ठिकाणी एखाद्या पृष्ठभागाचं इमेज काढलं जातं, फोटो काढलं जातं, माहिती मिळवली जाते, कशाच्या साहाय्याने? कॅमेराच्या साहाय्याने, त्याला सेन्सर वगैरे म्हणतो। हे थोडं डेफिनेशन वगैरे लक्षात ठेवा काय आणि कसं असणार आहे। आता बघा, रिमोट सेन्सिंग यानी काय, माहिती
संपर्कात, एखाद्या वस्तूच्या संपर्कात न जाता ती माहिती मिळवणे, याला आपण काय म्हणत असतो, रिमोट सेन्सिंग. जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं. पण हे करण्यासाठी, सायंटिफिक पद्धतीने करण्यासाठी काही घटकांची गरज असते, त्याची माहिती असायला पाहिजे. ती म्हणजे काय रे, एनर्जीची गरज असते, कळाला का, ऊर्जेची गरज असते. कारण काय की समजा हा एखादा ऑब्जेक्ट आहे, कळाला का रे, हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर जेव्हा येऊन ऊर्जा पडते, ऊर्जा पडल्यानंतर ह्याचं परावर्तन होतं, परावर्तन झाल्यानंतर त्याला सेन्सर काय करतो रे, कॅच करतो. कॅच केल्यानंतर प्रोसेसिंगसाठी तो स्टेशनला पाठवतं, कळाला का रे. स्टेशन, रेल्वे स्टेशन नाही मित्रांनो, कोरेला का, वेगवेगळे स्टेशन असतात जो सॅटेलाइट कडून माहिती घेतात. प्रोसेस केल्यानंतर मला सांगा त्याचं अनालिसिस वगैरे करावं लागतं. हे सगळं पार्ट तुम्हाला बघावं लागेल. यालाच आपण काय म्हणत असतो माहिती आहे का, रिमोट सेन्सिंगचे घटक म्हणत असतो. ज्याच्यामध्ये एनर्जी आहे, ज्याच्यामध्ये टार्गेट आहे, टार्गेटवरून परावर्तित झालेले रेडिएशन्स आहेत, यानंतर सेन्सर कसं कॅच करत असतो, त्याच्यानंतर प्रोसेस कशी केली जाते, त्याचं अनालिसिस कसं केलं जातं, हे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यावं लागेल या टॉपिकमध्ये. आणि यालाच आपण रिमोट सेन्सिंगचे घटक म्हणत असतो. तर हे पॉइंट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आता बघा, मी म्हटलो ऊर्जा, ऊर्जा कोणती वापरली जाते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे कोण असतात, गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ. सूर्यापासून निघणारे हे किरण आहेत. या सर्व किरणांचा वापर न करता दुरून माहिती मिळवण्यासाठी मित्रांनो माहित आहे का, रिमोट सेन्सिंग मध्ये या अल्ट्राव्हायलेटच्या काही भागापासून ते मायक्रोवेव्ह पर्यंत असणाऱ्या किरणांचाच वापर केला जातो एखाद्या पृष्ठभागाची माहिती मिळवण्यासाठी. त्याचाच का वापर केला जातो, गॅमा रे, एक्स रे, इकडे असणारा कॉस्मिक रे यांचा वापर का होत नाही, रेडिओचा जास्त वापर का करत नाही, हे थोडंफार कंपॅरिझन करून घ्यावं लागेल. ह्यांची तरंग लांबी किंवा कोणत्या तरंगाचा वापर कुठं केला जातो, काय केलं जातं, हे थोडं डिटेल तुम्हाला समजावं लागेल. ह्याच्यावर पण आयोगाने राज्यसेवेला जेव्हा अभ्यासक्रम होतो तेव्हा अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघून घ्या. आता बघा, एलिमेंट्स ऑफ रिमोट सेन्सिंग. आता रिमोट सेन्सिंग करण्यासाठी काय लागतं, सगळ्यात पहिल्यांदा प्लॅटफॉर्म लागतं. प्लॅटफॉर्म म्हणजे काय रे, अशी एखादी व्हेइकल, कळाला का, अशी व्हेइकल ज्यावर कॅमेरा बसवलेला असतो, ज्यावर काय रे, सेन्सर बसवलेला असतो, कॅमेराला सेन्सर म्हणतात, ज्याच्या साहाय्याने ती माहिती प्राप्त केली जाते. कळालं का, प्लॅटफॉर्मवर सेन्सर बसवलं जातं. सेन्सर म्हणजे काय, कॅमेरा आहे, कळाला का, ज्याच्या साहाय्याने मला सांगा माहिती गोळा केली जाते, फोटो काढलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी क्रिया केली जातं. ऑर्बिट म्हणजे काय रे, ज्या ठिकाणी सेन्सर बसवलेला आहे ती जागा, जसं उदाहरणामध्ये स्पेसमध्ये आपण म्हणू शकतो. तर हे बघून घ्या, प्लॅटफॉर्मचे वेगवेगळे प्रकार पडतात मित्रांनो. क्लिअर का, प्लॅटफॉर्मचे काय आहे, वेगवेगळे प्रकार पडतात. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सेन्सर. कळाला का, सेन्सर म्हणजे काय म्हटलो, कॅमेरा. आणि हा सेन्सर कॅमेरा जो आहे ना, ऑब्जेक्ट पासून दूर अंतरावर असतो, ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतं, पण त्याचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. पॅसिव्ह सेन्सर काय असतो, ज्याला ऊर्जेची गरज असते, जो सूर्याच्या नैसर्गिक नॅचरल एनर्जीवर डिपेंड असतं. ऍक्टिव्ह जो काही सेन्सर आहे त्याला ऊर्जेची गरज नसते, कारण स्वतःची ऊर्जा वापरतो. ऑप्टिकल सेन्सर काय ते बघावं लागेल, थर्मल सेन्सर काय आहे ते बघावं लागेल, मायक्रोवेव्ह सेन्सर काय आहे तो बघावं लागेल, किंवा मला सांगा मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर काय आहे ते पण आपल्याला बघावं लागेल. तर या सगळ्यांची डेफिनेशन बघा, कोणता सेन्सर कुठं वापरलं जातं, कशासाठी वापरलं जातं, हे थोडं माहिती समजून घ्या, कारण ह्याच्यावर पण क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतं. हे अभ्यासक्रमामध्ये क्लॅरिटीने दिलेलं आहे. तर हे सेन्सरचं पॉइंट एक महत्वाचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का, संयुक्त मुख्य परीक्षेसाठी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान दोघांची एकत्रित बॅच आणलेली आहे. कॉम्बिनेशन बॅच आहे. बॅच बद्दल सांगितलं तर न्यू आता अपडेटेड बॅच आहे, ज्याची रेकॉर्डिंग करंटली चालू आहे मित्रांनो. ज्याच्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सायन्सचा पूर्ण बेसिक पासून ते 11वी-12वीचे एनसीईआरटीच्या लेवलने कव्हर करून दिले जाईल. तसेच टेक्नॉलॉजीचं, रिमोट सेन्सिंगचं पार्ट, एरियल फोटोग्राफीचा पार्ट, GIS किंवा ICT, हे सगळं टेक्नॉलॉजीचा पार्ट पण तुम्हाला चांगल्या प्रकारे कव्हर करून देण्यात येणार आहे. पूर्णतः 11th आणि 12th एनसीईआरटीवर अवलंबून असणारी ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हॅलिडिटी ह्याची 5 महिने आहे, मुख्य परीक्षा होईपर्यंत. आणि जर बघितलं, एक लेक्चर तुम्हाला 4 वेळेस पाहता येतं, 5 नाही. आणि व्हिडिओची संख्या 100+ आहे. जर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची असेल आणि मुख्य परीक्षेमध्ये विज्ञानाला तुम्हाला कन्फ्युजन आहे, डाऊट आहे, आवर्जून बॅच जॉईन करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये चांगल्या प्रकारे मी काय आहे डेटाबेस उपलब्ध करून देईल, साध्या लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल त्या लँग्वेजमध्ये. यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे सायन्स बाय अशोक पवार. गुगल प्लेवर पण डिपेंड आहे आणि गुगल प्लेवर पण उपलब्ध आहे आणि ॲप स्टोअरवर पण उपलब्ध आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणी हा लोगो असणारा ॲप डाउनलोड करा आणि बॅच बद्दल
बद्दल तुम्ही बघून घ्या कंटेंट पहिल्यांदा, युट्यूबला लेक्चर बघा आणि काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आवर्जून कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बॅच बद्दल विश्लेषण म्हणजे सांगितलं जाईल काय घेतलं जाणार आहे, कसं घेतलं जाणार आहे। तर बघा आता रिमोट सेन्सिंगचे फायदे तुम्हाला बघावं लागेल, कळालं का? रिमोट सेन्सिंगचे काय फायदे आहेत ते बघावं लागेल, कळालं का? कोणकोणते नकाशे तयार करण्यासाठी फायदा आहे का, किंवा एखाद्या ॲग्रीमध्ये काय फायदा आहे, फॉरेस्टमध्ये काय फायदा आहे, किंवा मला सांगा एखाद्या शहराच्या मांडणीमध्ये काय फायदा आहे, किंवा रेल्वे लाईनमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काय फायदे आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे, ते बघावं लागेल। लिमिटेशन्स, काय लिमिटेशन्स आहेत, काय अडथळे येतात रिमोट सेन्सिंग करायला, वातावरणीय काय अडथळे असतात का, किंवा बाकीचं काय, त्याच्यावर काय उपाय, तर हे डेटाबेस पण तुम्हाला समजून घ्यायचे रिमोट सेन्सिंग मध्ये। आता बघा रिमोट सेन्सिंग प्रोसेसवर आयोग प्रश्न विचारत असतो मित्रांनो, आयडेंटिफाय अँड स्टेट द प्रॉब्लेम, कळाला का? आता हे आयडेंटिफाय आणि स्टेट द प्रॉब्लेम काय आहे तर ते आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो, हे तुम्हाला करून घ्यावं लागेल। काय असेल तर मला सांगा, जर बघितलं आयडेंटिफाय आणि स्टेट द प्रॉब्लेम हे दाखवण्यासाठी काही लॉजिक वापरतात, म्हणजे याचा अर्थ काय प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी काही लॉजिक वापरतात। त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह मेथड नावाची एक पद्धत आहे, त्याच्यानंतर डिडक्टिव्ह नावाची एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल नावाची एक पद्धत आहे। तर हे जे नवीन शब्द दिसत आहेत ना तुम्हाला, इंडक्टिव्ह लॉजिक काय आहे, डिडक्टिव्ह लॉजिक काय आहे, टेक्नॉलॉजिकल लॉजिक काय आहे, कोणत्या प्रकारच्या डेटासाठी इंडक्टिव्ह लॉजिक वापरतात, डिडक्टिव्ह लॉजिक वापरतात, टेक्नॉलॉजिकल लॉजिक वापरतात, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। डेटा कलेक्शनसाठी दोन पद्धती आहे, इन सेतू डेटा वापरतात, दुसरं हायब्रिड डेटा पण वापरतात। मग हे कशाद्वारे प्राप्त होतो, कसं असतं हे शब्द लक्षात ठेवावर, पहिल्यांदा तुम्ही ऐकू राहिले असं नाही म्हणत की पाठ होऊन जाईल, पण येणाऱ्या काळात तुम्हाला वाचत असताना हे शब्द कळणं गरजेचं आहे। नाही सरांनी इन सेतू सांगितलं होतं, डेटामध्ये हायब्रिड सांगितलं होतं, अनालिसिस कसं केलं जातं, अनालिसिस करताना काय अडथळे येतात, इन्फॉर्मेशन कशी काढली जाते, हे सगळे प्रोसेस जे आहेत हे तुम्हाला रिमोट सेन्सिंगची कळणं गरजेचं आहे। हे झालं बेसिक रिमोट सेन्सिंगचं पार्ट। आयोगाने आपल्या सिलेबसमध्ये दुसरं दिलंय एरियल फोटोग्राफी। फोटोग्राफी दोन प्रकारची असते मित्रांनो, एक आहे टेरेस्ट्रियल फोटोग्राफी, दुसरी आहे एरियल फोटोग्राफी। टेरेस्ट्रियलचा अर्थ इथं बघा, ही टेरेस्ट्रियल आहे, ज्या ठिकाणी तुम्ही हॉरिझॉन्टली फोटो काढताय समोरच्या वस्तूचं त्याला टेरेस्ट्रियल म्हणतात। जेव्हा हवेतून वरतून खाली जमिनीचा फोटो काढतो त्याला म्हणतात एरियल फोटोग्राफी। जसं 10व्या मजल्यावर तुम्ही थांबलात आणि वरतून खाली असा फोटो काढला, दॅट इज कॉल्ड ॲज अ एरियल फोटोग्राफी। हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। आणि या एरियल फोटोग्राफीचाच वापर करून मला सांगा वेगवेगळी माहिती प्राप्त केली जाते। ह्याच्यात काही टेक्निकली टर्मिनॉलॉजी आहेत, या एरियल फोटोग्राफीमध्ये तुम्हाला समजावं लागेल। हिस्टोरिकल बॅकग्राऊंड तुम्ही विचारू शकतात, कधीपासून चालू झाली किंवा काय असणार आहे मित्रांनो। जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला समजणं गरजेचं आहे की हिस्टोरिकल बॅकग्राऊंड कोणत्या प्रकारचे आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। आता बघा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड मध्ये 1827 ला पहिल्यांदा फ्रान्समध्ये एरियल फोटोग्राफी काढण्यात आली। यानंतर जर बघितलं नंतर मित्रांनो माहित आहे का बलूनचा वापर झाला, नंतर पतंगाचा वापर झाला, नंतर जर कबूतरचा पण वापर करण्यात आलं, कारण हे हवेत सोडून नंतर जमिनीचं फोटो घेतलं जात होतं। यानंतर 1900 जर बघितलं 3 ला राईट्स बंधूंनी काय केलं, विमानाचा शोध लावलं, म्हणून 1909 पासून मला सांगा एरियल फोटोग्राफी हवेतून फोटो काढण्यासाठी विमानाचा वापर चालू झाला। तर हे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघा। भारतामध्ये जर बघितलं 1916 पासून एरियल फोटोग्राफीला सुरुवात झाली। भारतामध्ये एरियल फोटोग्राफी काढण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या संस्थेला परमिशन दिलेली आहे, त्या संस्थांची नावं, त्यांचे मुख्यालय हे तुम्हाला कळणं गरजेचं, हा बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे। आता बघा ह्याला एरियल फोटोग्राफी म्हणतात। बघा ना हवेतून हा फोटो काढले, मग जास्त एरिया कव्हर झालं, कळालं का? तर याला एरियल फोटोग्राफी म्हणतात। काय फायदे आहेत, एरिया जास्त कव्हर होतं, मॅप काढायला सोपं जातं, किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटला सोपं जातं, ॲग्रीसाठी सोपं जातं, कोणतं फॉरेस्टमध्ये कशाचं प्रमाण किती आहे ते बघायचं असेल तर सोपं जातं। दुष्काळ पडलेल्या भागामध्ये एकदाच फोटो काढलं की कळून जाईल की किती भागात दुष्काळ पडले, किती भागात दुष्काळ पडलेला नाही। पाण्याचं, जमिनीची क्वालिटी, वेगवेगळ्या कारणासाठी एरियल फोटोग्राफीचे फायदे होतात, ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे। ते बघून घ्या व्यवस्थित काय आणि कसं असणार आहे। यानंतर बघा एरियल फोटोग्राफीचे वेगवेगळे प्रकार पडत असतात मध्ये, कसं घेतलं जातं, व्हर्टिकल घेतलं जाईल का, थोडं तिरपं घेतलं जाईल का, की जास्त तिरपं घेतलं जातं। व्हर्टिकल घेतलं तर एरिया कमी कव्हर होतं, थोडं तिरपं घेतलं तर एरिया जास्त कव्हर होतं, आणखी तिरपं घेतलं तर एरिया जास्त कव्हर होतं। यानुसार ह्याचे प्रकार पडत असतात मित्रांनो। पहिला आहे व्हर्टिकल। व्हर्टिकल म्हणजे काय रे, अशा पद्धतीने। ऑब्लिक म्हणजे काय रे, थोडं कललेलं। हे कोण काय कलवलं जातं, कॅमेरा, कॅमेरा साध्या भाषेत कॅमेरा म्हणतो,
त्याला सेन्सर म्हणतो. जर मला सांगा कॅमेरा आपण जर थोडं तिरपं जर केलो तर त्याला ऑब्लिक, जास्त तिरपं केलं तर त्याला काय रे हाय ऑब्लिक फोटोग्राफ म्हणतात. आता असं प्रश्न नाही येणार थोडं तिरपं सरळ, तर ह्याच्यामध्ये काही सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहेत. ह्याच्यामध्ये अँगल विचारतात, किती अँगल पासून किती अँगल पर्यंत व्हर्टिकल, किती अँगल पासून किती अँगल पर्यंत लो ऑब्लिक, किती अँगल पासून किती अँगल पर्यंत हाय ऑब्लिक. हे एरियल फोटोग्राफरचे प्रकार आहेत. ह्याच्यावरती प्रश्न विचारलं जातं की या तिघांचं एकमेकांचे डिफरन्स काय आहे, किंवा या तिघांमध्ये साम्य काय आहे, किंवा व्हर्टिकल फोटोग्राफचं दैनंदिन जीवनात वापर कुठं केलं जातं, कशासाठी केलं जातं, ऑब्लिकचं वापर कुठं केलं जातं, लो ऑब्लिकचं किंवा हाय ऑब्लिकचं वापर कुठं केलं जातं, हे तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो. आणि या अनुषंगानेच तुम्हाला काय करायचे माहिती आहे का, कॅमेऱ्याच्या जागेनुसार काय आहे एरियल फोटोग्राफरचे प्रकार बघायचे. स्केलनुसार म्हणजे काय, जो फोटोग्राफ घेतले एरियल त्याची एरिया किती, स्केल किती आहे, त्यानुसार लार्ज स्केल काय, मीडियम स्केल काय आणि स्मॉल स्केल काय. तर याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा विचारतात. तर हे समजून घ्या की लार्ज स्केलचं, मीडियम स्केलचं आणि स्मॉल स्केलचं हे डेटाबेस बाजूला काढून घ्या. आणि याचं कन्व्हर्जन पण आयोग विचारू शकतो, ज्या कन्व्हर्जनावर प्रश्न विचारणार. आता बघा फिल्मनुसार हे पहिले वापरत होतं, आता नाही वापरत, कारण की आता ॲडव्हान्स डेटाबेस आलेला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फिल्म वापरायचं पहिलं फोटो काढण्यासाठी, कळालं का रे, ब्लॅक अँड व्हाईट. त्यानंतर इन्फ्रारेडचा वापर सुरू झालं. सध्या तर कलर फोटो काढलं जातं तर एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण रेडिएशनचा वापर करत असतो. हे जुन्या काळामध्ये वापरलं जायचं, म्हणून हे एवढं काही महत्त्वाचं नाही किंवा आयोग एवढं विचारत नाही. पिन पॉइंट फोटोग्राफी काय आहे, कशासाठी वापरतात ते आयोग तुम्हाला विचारू शकतो. पिन पॉइंट फोटोग्राफी काय आहे. त्याच्यानंतर मला सांगा ब्लॉक फोटोग्राफी काय आहे, जो जास्त एरिया कव्हर करतो त्याला ब्लॉक फोटोग्राफी म्हणतात. तर हे डेफिनेशन तुम्हाला यांच्या डेफिनेशन समजणं गरजेचं आहे, यांच्यामध्ये डेफिनेशन समजणं गरजेचं आहे. यानंतर ब्लॉक फोटोग्राफीमध्ये पण डेफिनेशन समजणं गरजेचं आहे, कशासाठी वापरतात. यानंतर जर बघितलं जॉमेट्रिकल ऑफ एरियल फोटोग्राफी, कोणकोणत्या जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहेत एरियल फोटोग्राफीमध्ये. पॅरलल प्रोजेक्शन नावाची एक कन्सेप्ट आहे. आयोग विचारतं पॅरलल प्रोजेक्शन नावाची जी कन्सेप्ट आहे ह्याचा उपयोग कशामध्ये केला जातो, कोणत्या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये केलं जातं हे तुम्हाला विचारू शकतं मित्रांनो. यानंतर ऑर्थोगोनल प्रोजेक्शन आहे. ऑर्थोगोनल प्रोजेक्शनची डेफिनेशन काय आहे हे महत्त्वाचं आहे, आणि त्याचा वापर कुठं केलं जातं हे तुम्हाला दोन गोष्टीवर काय आहे प्रश्न तयार होतात. तर हे सगळं घेणार आहे मी, कळाला काय, सगळं काय आहे एक पॉईंट साध्या भाषेमध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मी तुमच्यासाठी स्लॅबस घेऊन आलोय की तुमच्या डोळ्याखालून हे पॉइंट्स जायला पाहिजे, कळालं का. हे जॉमेट्रिकल कन्सेप्ट, जसं भूमितीमध्ये पायथागोरसचं थेरम वापरत नाही का रे आपण, तशा प्रकारे एरियल फोटोग्राफीमध्ये काही जॉमेट्रिकल कन्सेप्ट वापरतात ज्यांच्यामध्ये हे पॉइंट्स येतात. कोणकोणतं, पॅरलल प्रोजेक्शन, ऑर्थोगोनल प्रोजेक्शन, हे सगळे पॉइंट येतात. किंवा सेंट्रल प्रोजेक्शन, जसं साधं पॉइंट सांगून देतो काय विचारलं जाईल. हे जे आहे ना पॅरलल प्रोजेक्शन आणि ऑर्थोगोनल प्रोजेक्शन आहेत ना, या दोघांचा वापर नकाशा तयार करण्यासाठी केला जातो. मग हेच विचारणार नकाशा तयार करण्यासाठी कोणत्या प्रोजेक्शनचा वापर केला जातो. आणि जो हा सेंट्रल प्रोजेक्शन आहे ना, अशा प्रकारे एका ठिकाणी निघून हे सगळं, आणि ह्याच्यासाठी हे कशासाठी वापरलं जातं, एरियल फोटोग्राफसाठी वापरलं जातं. जर एरियल फोटोग्राफ काढायचा असेल तर मला सांगा सेंट्रल प्रोजेक्शनचा वापर केला जातो. तर हेच कळायचं आपल्याला, हेच समजून घ्यायचं. साध्या गोष्टी आहे, फक्त पहिल्यांदा ऐकू राहिले म्हणून तुम्हाला कदाचित हा कठीण वाटू शकतं, परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला हे करावंच लागणार आहे. म्हणून पहिले तुमच्या कानाखालून हे एकदा शब्द निघून जावं म्हणून हे डेटाबेस घेतो. हे काय शिकवत नाही, फक्त सिलेबसचा अनालिसिस करतो, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा स्केल ऑफ एरियल फोटोग्राफ आणि त्यावरील गणिते, अतिशय IMP आहे. गणित पण विचारतात, कळालं का. एक स्केल देतात तुम्हाला, कोणती स्केल देतील रे, बघा कोणती स्केल देतील. ऍक्च्युली काय करतील माहित आहे का, जर बघितलं जमिनीचं स्केल देऊन टाकेल, कळाला का, 1:15,000 असं, कळालं का. आणि नंतर तुम्हाला सांगेल की तो एरियल फोटोग्राफीमध्ये किंवा मॅपमध्ये किती येईल, कसं मांडायचं, ह्याच्या काही पद्धती आहेत. ते पद्धती पण बघावं लागेल, ज्याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारत असतो, कळाला का, रेशो काढण्यासाठी. यानंतर बघा एरियल फोटोग्राफमध्ये स्टेरोस्कोप नावाची संकल्पना काय, ही पण वापरली जाते मित्रांनो. स्टेरोस्कोप ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. 3 डायमेन्शनल साठी ही वापरली जाते, 3 डायमेन्शन काढायचं असेल प्रतिमा तर. आता बघा यानंतर एंड लॅप आणि ओव्हरलॅप, कळाला का. फॉरवर्ड ओव्हरलॅप काय आहे, जेव्हा 3 डायमेन्शनल इमेज तयार करायची असते तेव्हा मला सांगा एकाच ऑब्जेक्टचं दोनदा फोटो काढलं जातं अशा प्रकारे, आणि दोन्ही फोटोमध्ये 60% एरिया एकमेकाला ओव्हरलॅप करायला असतो, तेव्हा 3 डायमेन्शनल निघतं. तर हे काय असतं, कसं ओव्हरलॅप करतं, कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, कोणत्या प्रोजेक्शनचा वापर केला जातो. तर हे तुम्हाला कोऑर्डिनेट करून बघावं लागेल की सर हे फॉरवर्ड ओव्हरलॅप कशासाठी,
उंची तर 3D कशाला काढायचं? 3D मला सांगा, जर एखाद्या वरतून फोटो काढतो ना, एखाद्या इमारतीचा फोटो काढलो आपण वरतून, तर इमारतीचा वरचा भाग निघेल, पण उंची कळणार नाही ना की किती उंच आहे ती इमारत. मग यासाठी फॉरवर्ड ओव्हरलॅप करून मला सांगा त्याची 3D काढली जाते. एकाच भागाचं हेही भाग आहे, ह्याच इमेज दोनदा फोटो काढलं जातं. पहिला फोटो काढलं की दुसरा फोटो अशा प्रकारे पहिला आणि दुसऱ्या फोटोमध्ये 60% कॉमन भाग असतो, तेव्हा फॉरवर्ड ओव्हरलॅप म्हणतात. तर ह्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत बघा ना, इथे फॉरवर्ड ओव्हरलॅप होऊ राहील, तर हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे भाऊ. कळालं का? तेव्हा कुठंतरी काय समजून येईल काय आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ एरियल फोटोग्राफ इंटरप्रिटेशन. जेव्हा इमेजला जो फोटोग्राफ घेतलेला आहे त्याचं इंटरप्रेट जर करायचं असेल तर काही नियम पाळावं लागतं मित्रांनो. असं नाही की असं घेतलं एरियल फोटोग्राफ आणि नंतर त्याचं विश्लेषण डायरेक्ट सांगायला सुरुवात केली, हे नाही हे नाही ते नाही ते नाही, तसं नाही जमणार. त्याचे काही प्रिन्सिपल आहेत, ते प्रिन्सिपल समजून घ्यावं लागेल एरियल फोटोग्राफचे. फॅक्ट्स अफेक्टिंग द क्वालिटी ऑफ एरियल फोटोग्राफ. जो एरियल फोटोग्राफ घेतलेला आहे त्याच्या क्वालिटीवर कोण कोण परिणाम करू शकतात ते पण तुम्हाला आयोग विचारतं. सेन्सर, कॅमेराची क्वालिटी काय ते परिणाम घडून आणतं. सीझन, जेव्हा फोटो काढत होता तेव्हा सीझन कोणता, पावसाळ्यात होतं, हिवाळ्यात होतं की उन्हाळ्यात होतं, ते टाइम ऑफ डे, दिवसभर काढलं तर कधी काढून जमत नाही, तर दिवसभरातलं टाइम कधी आहे, तर टाइम तो महत्वाचा असतो मित्रांनो. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची सावली असायला पाहिजे पण ती छोटी सावली असायला पाहिजे, तो टाइम अतिशय महत्वाचा. सकाळी किंवा संध्याकाळी एवढंच खास फोटो निघत नाही एरियल फोटोग्राफीमध्ये. परफेक्ट दुपारी पण निघत नाही का? कारण की सूर्य डोक्यावर असतं एखाद्या वस्तूच्या, म्हणून त्याची सावली तयार होत नाही. म्हणून मला सांगा दुपारच्या पहिले 3 तास आणि नंतरच्या 3 तासामध्ये चांगला फोटो निघतो. तर हे डेटाबेस तुम्हाला माहित असायला पाहिजे. ॲटमॉस्फिअर कसा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे, त्या एरियल फोटोवर त्याचं पण परिणाम पडतं. रिझोल्युशन अँड स्केल, रिझोल्युशन किती आहे म्हणजे क्वालिटी, त्याच्या आधारे कळून जातं. अंधुक आणि स्पष्ट दिसणं ते पण परिणाम करतं. इमेज मोशन, ज्या वस्तूचं आपण काय काढतो, फोटो काढतोय, फोटो काढत असताना इमानाच्या साहाय्याने जर काढत असेल तर इमान तर गतिमान आहे, जाग्यावर तर थांबत नाही, तर त्याचा परिणाम पण पडत असतो. प्रोसेसिंग करत असताना प्रोसेस करणारा व्यक्ती किती तज्ञ आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. फोटो तर चांगली निघाली पण प्रोसेसिंग करणारा व्यक्ती तज्ञ नाहीये, तर त्यांनी वेगळं काहीतरी करून टाकलं तर त्याचा पण परिणाम पडत असतो. कशावर माहिती आहे का? एरियल फोटोवर. स्क्रीन काय स्टेरोस्कोप पॅरलॅक्स. स्टेरोस्कोप पॅरलॅक्स म्हणजे काय आहे, हे फॉरवर्ड ओव्हरलॅपसाठी वापरलं जातं. तो कसं वापरला जातो त्याच्यावर पण इफेक्ट करत असतो. कोणावर माहिती आहे का? एरियल फोटोग्राफीवर. तर हे संपूर्ण डेटाबेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे. एलिमेंट ऑफ इमेज इंटरप्रिटेशन म्हणजे याचा अर्थ मला सांगा, जो काही इमेजला इंटरप्रेट केलं जातंय त्याला उलगडा केलं जातं, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेतल्या जातात. इमेज रिलेटेड एलिमेंट्स घेतले जातात. काय म्हणतोय बघा, जी इमेज काढली गेली एरियल फोटोद्वारे तर त्याला इंटरप्रेट करत असताना कोणती एलिमेंट्स घेतले जातात, कोणत्या घटकाला समोर ठेवून त्या इमेजेसचं विश्लेषण केलं जातं. तर एक आहे इमेजच्या रिलेटेड आणि दुसरा आहे रिलीफ रिलेटेड. तर हे विचारतात इमेज रिलेटेड कोणते, रिलीफ रिलेटेड कोणते. तर इमेज रिलेटेड काय असतात, टोन असतो. टोन म्हणजे काय असतं माहित आहे का? जर बघितलं की नेमकं तो पॉइंटच्या स्वरूपात कसा आहे काय नाही. त्यानंतर टेक्स्चर म्हणजे काय रे, ज्या घटकाचं प्रतिमा घेतलेले त्याचे कणाच्या फरकावरून ओळखलं जातं. साईज ओळखलं जातं, साईजच्या ह्याच्यानुसार. जसं एखादे साईज आहे त्याच्यावरून ओळखता येतं की इमेज कशाची आहे, शाळा आहे का, हॉस्पिटल आहे का, नदी आहे का, जंगल आहे का. त्याच्यानंतर शेप कसा आहे, शेपवरून पण ओळखता येतो. कळालं का? तर त्याच्या आधारे पण कळतं. पॅटर्न कसा आहे, जसं उदाहरणामध्ये एखादं जंगल आहे, जंगलमध्ये झाडांचा पॅटर्न फिक्स नाही आहे, पण एखादी शेती आहे, शेतीमध्ये पॅटर्न फिक्स आहे, तर त्याच्या आधारे ओळखता येतं काय आणि कसं आहे. शॅडो, सावलीवरून कळतं की त्याची उंची कमी आहे की जास्त आहे की किती आहे. रिझोल्युशन वरून समजतं की ऍक्च्युअली प्रतिमा कोणती आहे. तर हे जे काही टोन असेल, टेक्स्चर, साईज, शेप, पॅटर्न, शॅडो, रिझोल्युशन, याला इमेज रिलेटेड एलिमेंट्स म्हणतात. ह्याच्यावर पण आयोग विचारू शकतं, कारण राज्यसेवेला प्रश्न आलेलं होतं. कळालं इथपर्यंत? तर हे कळणं गरजेचं आहे. जसं उदाहरणामध्ये टेक्स्चर म्हणजे कणांची पार्टिकल जर लहान लहान असतील तर ती कोणत्या प्रकारची माती असेल, पार्टिकल मोठे असेल तर ती रेती आहे का. तर ह्याच्या आधारे पण समजून जातं. टोनच्या आधारे पण कळतं, साईजच्या आधारे पण कळतं, शेपच्या आधारे पण कळतं, पॅटर्नच्या आधारे पण कळतं. तर हे डिटेल बघावं लागेल आपल्याला. यानंतर रिलीफ रिलेटेड काय, असोसिएशन. असोसिएशनचा अर्थ काय, समजा एखादी या ठिकाणी इमारत घेतलेली आहे, फोटो. कळालं का? बाजूला एक शाळेचा ग्राउंड आहे. कळालं का? एक इमारत आहे, बाजूला ग्राउंड आहे. तुम्हाला एक इमारत दिसते, बाजूला ग्राउंड दिसतो, ह्याच्यावरून कळतं मोठी इमारत आहे. ह्याच्यावरून कळतं कदाचित ही शाळा असू शकते का, कारण की बाजूला ग्राउंड आहे, तर ग्राउंड शाळेला लागून असतो. त्याला म्हणतात असोसिएशन. ह्याच्या आधारे पण समजून येतं. लोकेशन कुठलं आहे त्याच्या आधारे पण कळतं की त्या ठिकाणचं
ती इमेज कशाची असेल, जसं वाळवंटातील इमेज असेल तर तुम्हाला कळून जाईल की यार ही इमेज कशाची आहे। जर मला सांगा आपण म्हटलं की कोणत्या तरी एखाद्या जंगलाची इमेज आहे, तिथं त्या एरियाचं लोकेशनवरून समजून जातं की ही नेमकं इमेज कशाची आली असेल, त्याच्या आधारे इंटरप्रेट करणं पण सोपं जातं। तर हे सगळं पार्ट तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आणखी डिटेल आहे बरे, हे फक्त इंट्रोडक्शन दिलोय मी, ह्याच्यामध्ये डिटेल बघायचे आणि राज्यसेवेचे क्वेश्चन पण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट ह्याच्यावर पण आयोग विचारतं, जेव्हा एरियल फोटोग्राफीचा काळ ओलांडला त्यानंतर मला सांगा सॅटेलाइटच्या साहाय्याने रिमोट सेन्सिंगला सुरुवात झाली। सॅटेलाइटच्या साहाय्याने काय प्रतिमा घेणे, त्याच्या आधारे आपल्या देशांच्या सीमांचं संरक्षण करणे, जंगलची मॅपिंग करणे किंवा मला सांगा कृषी क्षेत्राची मॅपिंग करणे, एखाद्या शहराची मॅपिंग करणे, हे रिमोट सेन्सिंग कशाच्या साहाय्याने, सॅटेलाइटच्या साहाय्याने सुरू झाली। ह्याच्यामध्ये काय बघायचंय, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघायचंय। भारतामध्ये इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची सुरुवात कधी झाली कळाला का, ह्याचं मुख्य हेतू काय होतं, त्याच्यानंतर ह्याच्या ज्या काही सिरीज आहेत कळाला का सॅटेलाइटच्या, ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे। सुरुवातीला कोणकोणत्या सिरीज, ओशियनसॅट समुद्राच्या रिलेटेड जे आहेत ना कळाला का, देखरेख करण्यासाठी समुद्रातील माहिती प्राप्त करण्यासाठी जी ओशियनसॅट नावाची काही सॅटेलाइटची सिरीज चालू केली, त्याच्याबद्दल लक्षात ठेवा। ओशियनसॅट 1, ओशियनसॅट 2 अशा प्रकारे मला सांगा हे 2 सॅटेलाइट आतापर्यंत रन करण्यात आलेले आहे। तर याच्यात काय लक्षात ठेवा, ह्यांची डेट लक्षात ठेवा, कधी उडान करण्यात आलेली आहे कळाला का, यानंतर ह्याचं मुख्य हेतू काय होतं तेवढं लक्षात ठेवा, म्हणजे काय तुम्हाला याच्यावर क्वेश्चन आलं की समजून जाईल। हे पण रिमोट सेन्सिंगचं पार्ट आहे। रिसोर्स सॅट ही पण सिरीज चालू करण्यात आली मित्रांनो कळाला का, ह्याची डेट लक्षात ठेवा सगळ्यांची। रिसेंटली कोणती रिसोर्स सॅट लॉन्च करण्यात आलं ते बघा कळाला का, हे कशासाठी ही सिरीज चालू केली, त्याचं कार्य काय आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचंय मित्रांनो, कळलं का। यानंतर कार्टोसॅट नावाची सिरीज रिमोट सेन्सिंग साठी चालू करण्यात आले। कार्टोसॅट 1 आहे, 2 आहे, 2A आहे, 2B, कार्टोसॅट 2C, कार्टोसॅट 2D, कार्टोसॅट 2E आणि कार्टोसॅट 2F आणि नंतर मला सांगा कार्टोसॅट 3। अशा प्रकारची कार्टोसॅट मध्ये हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट भारतीय इस्रोने लॉन्च केलेलं आहे, ज्याचं काम आहे रिमोट सेन्सिंग करणे, लांब राहून आपली काय आहे माहिती प्राप्त करणे, नकाशा तयार करण्यासाठी किंवा आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा खनिजांच्या शोधासाठी किंवा पाण्याच्या गुणवत्तेसाठी किंवा मातींची गुणवत्तेसाठी किंवा कोणत्याही कार्यासाठी। तर हे सगळे मला सांगा सिरीज चालू करण्यात आले। त्यानंतर रिसॅट सिरीज पण चालू केली। रिसॅट 2 आहे, रिसॅट 1 आहे, रिसॅट 2B, रिसॅट 2BR, रिसॅट 2BR2A आहे कळालं का। ह्याला जास्त प्रगती कधी आली, जेव्हा 2008 मध्ये मला सांगा मुंबईमध्ये अटॅक झालं, तेव्हा इमर्जन्सी मध्ये रिसॅट 2 ठरवण्यात आलं होतं कुठं की तो एरियावर लोकेशन म्हणजे काय लक्ष ठेवण्यासाठी। तर हे बघून घ्या काय आणि कसं असणार आहे। यानंतर बघा कक्षेवर प्रश्न विचारला जातं, ऑर्बिट मध्ये लोअर अर्थ ऑर्बिट येतं कळालं का रे, लोअर अर्थ ऑर्बिट, यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिट, यानंतर हायर अर्थ ऑर्बिट, हे उंचीनुसार आहे ते बघून घ्या कोणकोणते। ही बघा ही लोअर आहे, ही मीडियम आहे आणि ही हायर आहे असं समजून घ्या कळालं का इथपर्यंत। तर हे 3, याच्या व्यतिरिक्त मला सांगा पोलार ऑर्बिट आहे, सन सिंक्रोनस ऑर्बिट आहे, त्याच्यानंतर जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आहे, त्याच्यानंतर जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे। तर मला सांगा ह्याच्यातला फरक बघून घ्या आणि कोणतं सॅटेलाइट कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतं, त्याला किती वेळ लागतं फिरायला, काय आहे ह्याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न येणाऱ्या काळात विचारू शकतं। यासाठी तुम्हाला ऑर्बिट बद्दल माहित असणं गरजेचं आहे। यानंतर इस्रोची स्थापना कधी झालेली आहे, इस्रोच्या संबंधित असणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत, इस्रो कोणाच्या गायडन्स खाली कार्य करतं किंवा कोणाचं कंट्रोल असतो किंवा गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट कसं रिलेटेड आहे हे तुम्हाला थोडं बघून घ्यावं लागेल, इस्रोचं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड। यानंतर रिमोट सेन्सिंग मध्ये किंवा GIS मध्ये GPS महत्वाचा वापर आहे। GPS कळाला का अमेरिकेचा आहे कळाला का, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम। त्याच्यानंतर हा भारताचा आहे नाविक, तर ह्याच्यामध्ये भारताचा बद्दल थोडं डिटेल बघून घ्या। एकूण किती प्रकारचे सॅटेलाइट आहेत, 7, कोणकोणते आहेत, कधी कधी सोडण्यात आलं, सुरुवात कधी झाली आणि आता एंड कधी झाली, हे एंड कधी झाले हे तुम्हाला कळायला पाहिजे। जीपीएसच्या नंतर वेगवेगळे देश आहेत कळाला का, रशियाचं कोणतं आहे कळाला का पोझिशनिंग सिस्टीमचं सॅटेलाइटचं प्रोग्राम, त्यानंतर चीनचं कोणतं आहे, फ्रान्सचं कोणतं आहे, तर हे तुम्हाला थोडं बघून घ्यायचं आहे कारण त्याच्या रिलेटेड पण प्रश्न येऊ शकतं। यानंतर आहे पुढचं टॉपिक कळाला का, 2 झाले एरियल फोटोग्राफी आणि त्यानंतर मला सांगा रिमोट सेन्सिंग।
GIS कळालं का, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ह्याच्यात 3 शब्द आहेत. जॉग्राफीच्या रिलेटेड आहे, माहितीच्या रिलेटेड आहे आणि ती माहिती साठवण्याच्या सिस्टमच्या रिलेटेड आहे. तर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. 3 पार्ट तुम्हाला बघायचे आहेत. ह्याच्यामध्ये काय काय आहे, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघा, कधीपासून चालू झालंय, भारतामध्ये कधीपासून आहे, तर तो हिस्टोरिकल बॅकग्राऊंड थोडं बघून घ्या. जीआयएसचं कार्य कसं चालतं. जीआयएस पहिल्यांदा इनपुट घेतं माहिती, त्यानंतर तो साठवतं. कसं साठवतं, त्या माहितीवर मॅनिप्युलेशन केलं जातं, म्हणजेच काय रे, प्रक्रिया केली जाते आणि नंतर त्या माहितीचं आउटपुट दिलं जातं साध्या स्वरूपात, जेणेकरून की सगळ्याला समजेल. ह्याच्याने फायदा काय होईल, भरपूर प्रमाणातली माहिती अतिशय कमी जागेमध्ये जास्त कालावधीसाठी साठवून ठेवता येतं. तर इनपुट काय, स्टोरेज काय, मॅनिप्युलेशन आणि आउटपुट हे समजून घ्या. कंपोनंट ऑफ जीआयएस, कोणकोणत्या कंपोनंटचा वापर केला जातो. पहिल्यांदा जीआयएस साठी नेटवर्क असणं गरजेचं आहे. नेटवर्क म्हणजे काय रे, वेगवेगळे स्टेशन एकमेकाला कनेक्ट असणं गरजेचं आहे. सॅटेलाइट कनेक्ट असणं गरजेचं आहे, कम्प्युटर कनेक्ट असणं गरजेचं आहे, प्रोसेसिंग स्टेशन कनेक्ट असणं गरजेचं आहे, पीपल जो प्रक्रिया करणारा व्यक्ती आहे तो कनेक्ट असणं गरजेचं आहे. यासाठी नेटवर्क कोणाकोणामध्ये असतं, हार्डवेअरमध्ये असतं, सॉफ्टवेअरमध्ये असतं, डेटामध्ये असतं. हे पीपल आहे रे. पीपल म्हणजे तो व्यक्ती जो प्रक्रिया करणार आहे, पीपल मध्ये असतं. आणि प्रोसिजर करणाऱ्या स्टेशनमध्ये, या सगळ्यांमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये हार्डवेअर, कोणकोणत्या हार्डवेअरचा वापर केला जातो, सॉफ्टवेअर कोणकोणते असतात ते बघा, डेटा मिळवत असताना कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, प्रोसिजर, पीपल कोणते असतात, प्रोसिजर कशी केली जाते ते कळणं गरजेचं आहे. आता जसं डेटा महत्वाचा आहे, डेटामध्ये स्पेशल डेटा काय आहे, नॉन स्पेशल डेटा काय. स्पेशल डेटा एखाद्या जागेच्या संबंधित असतो मित्रांनो. जसं उदाहरणामध्ये महाराष्ट्राचा पठार असेल, कोकणचा पृष्ठभाग म्हटलो की तो झाला स्पेशल डेटा मित्रांनो, कळाला का. परंतु जेव्हा एखादा डेटा वर्ड मध्ये किंवा टेक्स्ट मध्ये सांगितलं जातं त्याला नॉन स्पेशल डेटा म्हणतात. जसं उदाहरणामध्ये मी म्हटलो की चला की कोकणचं जो क्षेत्रफळ आहे तो एवढा आहे, कळाला का, 13,000, कळाला का, एवढं स्क्वेअर फूट मध्ये काय आहे. तर हे जो फॅक्च्युअल डेटा असतो, जो संख्येच्या स्वरूपात मांडलं जातं किंवा टेक्स्टच्या स्वरूपात मांडलं जातं, तर त्याला आपण नॉन स्पेशल म्हणतो. स्पेशल डेटा जागेच्या संबंधित आहे. जसं एखादी जागा सांगतो त्या जागेच्या संबंधित, हे डिफरन्स कळणं गरजेचं आहे. स्पेशल डेटाचे पुढे 2 प्रकार पडतात, वेक्टर डेटा काय आणि रास्टर डेटा. जेव्हा एखादं पॉइंटच्या स्वरूपात, लाईनच्या स्वरूपात, पॉलिगनच्या स्वरूपात दाखवलं जातं ना, हे बघा अशा प्रकारे पॉइंट नकाशावर बघितलं असेल, पॉइंटच्या स्वरूपात लाईन दाखवली जाते, रेल्वे लाईन, कळाला का. पॉलिगन दाखवलं जातं, काय रे, एखादा अभयारण्य वगैरे आहे. तर मला सांगायला वेक्टर डेटा म्हणतात, हे तुम्हाला कळायला पाहिजे. रास्टर डेटा काय आहे, पिक्सलच्या फॉर्मॅटमध्ये दाखवलं जातं, असं त्याला रास्टर डेटा म्हणतात. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कशासाठी वापरतात ते समजायला पाहिजे. रास्टर डेटा काय, ऍप्लिकेशन ऑफ जीआयएस, उपयोग काय आहे, कुठली माहिती प्राप्त करण्यासाठी जीआयएसचा वापर करतो. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, शेवटचा पार ICT म्हणतो आपण. हे बघून घ्या काय आहे. हे सगळं डेटाबेस तुम्हाला वाचायचं आहे मित्रांनो. सेल्फ स्टडी करा, काही करा, पण हे डेटाबेस वाचावं लागेल. शेवटचा पार्ट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, माहितीचं महत्वाचं रोल आहे, कळाला का. त्यानंतर ती माहिती पाठवण्यासाठी कम्युनिकेशनचं महत्वाचं रोल आहे आणि नंतर माहिती पाठवण्यासाठी कम्युनिकेशनचं रोल आहे आणि त्याच्यामध्ये जो टेक्नॉलॉजी वापरतो त्याला पण महत्वाचं रोल आहे. तर यालाच इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी म्हणतो मित्रांनो. या ठिकाणी दाखवले बघा, इन्फॉर्मेशन माहिती आहे, कम्युनिकेशन कशाच्या सहाय्याने केलं जातं, टेक्नॉलॉजीचा वापर करून ते जोडलं जातं. आता बघा कम्प्युटरचं महत्वाचं रोल आहे. ह्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस कोणकोणते ते बघा, जेणेकरून कम्प्युटरला इनपुट दिलं जातं. त्यानंतर जर बघितलं, सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. ह्याच्यामध्ये अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, जो ह्याच्यावर प्रक्रिया करत असतो. ह्याच्यामध्ये मेमरी असतात, ज्याच्यात माहिती साठवलं जातं. तर हे सगळं बघून घ्या काय आहे. आउटपुट डिव्हाइस, मॉनिटर वगैरे आहे, कळालं का, ते कोणकोणते आहेत ते समजून घ्या. आता बघा कम्प्युटर सिलेबसमध्ये ऍक्च्युली नाही आहे मित्रांनो, म्हणून मी जास्त डिटेल बघायचं नाही, कारण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. पहिलं होतं संगणक, म्हणून ह्याच्यावर शक्यतो प्रश्न येणार नाही. कम्प्युटर नेटवर्क का बघा ह्याच्यावर येऊ शकतात, कारण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, लॅन काय आहे, मॅन काय, वॅन काय, नेटवर्कच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कमी जागेसाठी कोणत्या वापरल्या जातात, मीडियम जागेसाठी कोणतं वापरलं जातं, मोठ्या जागेसाठी काय वापरलं जातं, हे समजणं गरजेचं आहे. लॅन एका घरात वापरलं जातं, मॅन एकाच काय रे डिपार्टमेंटचं वेगवेगळं एरिया असेल त्यांना जोडलं जातं. वॅन वर्ल्ड वाईड असतं की एकदम जास्त नेटवर्कसाठी.
टोपोलॉजी नेटवर्क जोडत असताना वेगवेगळ्या सिस्टीमला कसं जोडलं जातं त्याच्यानुसार वेगवेगळे प्रकार पडत असतात. रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, हायब्रिड टोपोलॉजी. तर हे विचारलं जाईल की रिंग टोपोलॉजी काय, हायब्रिड टोपोलॉजी काय आहे. तर हे तुम्ही थोडं समजून घ्या कशा प्रकारे असणार आहे. यानंतर प्रोटोकॉल. प्रोटोकॉल कशासाठी वापरतात, नियम असतात मित्रांनो. कुठेही मला सांगा एखादी वस्तू पाठवायची असेल किंवा घ्यायची असेल तर नियमानुसार जावं लागतं, असं जमत नाही. जसं उदाहरणामध्ये एखाद्या तुम्ही मोठ्या मॉलमध्ये गेल्यानंतर नियमानुसार जावं लागेल. अरे भिंत पाडून तर मध्ये जाणार नाही. जो गार्ड आहे ते येईल तुम्हाला चेक करेल, त्याच्यानंतर मध्ये जाता येईल. एअरपोर्टवर गेलात नियमानुसार जावं लागेल. तर सेम मला सांगा एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनकडे जर माहिती पाठवायची असेल तर माहिती पाठवताना काही नियम पाळले जातात, माहिती घेताना पण काही नियम पाळले जातात. त्यालाच आपण प्रोटोकॉल म्हणतो. का, कारण मला सांगा माहिती जर पाठवली गेली ती चुकीच्या ठिकाणी नको जायला पाहिजे. मग नियमानुसार पाठवली जात असेल तर बरोबर जाईल ना रे. एअरपोर्टवर तुम्हाला विमानाने जायचं होतं, मग जिथं सिक्युरिटी आहे जिथून जायचं होतं तिथूनच गेलं तर तू राईट ठिकाणी जाशील. जर तू म्हणला नाही तिथून नाही जाणार, मी पळून काय लांबून येतो आणि पाठीमागच्या साईडने लपून जाण्याचा प्रयत्न करतो, पोलिसाचे काही कमी हे पडतील का रे? जाशील का इमानात? तू नाही ना, तू पोलीस स्टेशन मध्ये जाशील. यासाठी प्रोटोकॉल काही असतात माहिती पाठवताना आणि माहिती स्वीकारताना, त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोटोकॉल म्हणत असतो. ते दोन प्रकारचे असतात, टीसीपी प्रोटोकॉल आणि ऍप्लिकेशन प्रोटोकॉल. तर हे कोणकोणते प्रोटोकॉल आहेत ते पण तुम्हाला माहिती बघून घ्यायची, वाचून घ्यायची आहेत. बघा इंटरनेट काही प्रोटोकॉल आहेत, इंटरनेट वापरत असताना ते पण नियमानुसार वापरावं लागतं. कळालं का? तर इंटरनेटवर माहिती सर्च करत असताना, माहिती घेत असताना काही प्रोटोकॉल असतात. दोन आहेत, टीपी कळाला, सॉरी IPv4 आणि IP इंटरनेट प्रोटोकॉल V6 आणि इंटरनेट प्रोटोकॉल V4. ह्याच्याबद्दल माहिती लक्षात ठेवा. ह्याच्यावर ऍड्रेस वगैरे असतं, कळालं का रे? ऍड्रेस टाकावं लागतं माहिती पाठवण्यासाठी. तर हे ऍड्रेस काय असतं, कसं असणार आहे तो पण बघून घ्या. बँडविड्थ. बँडविड्थ काय आहे रे, की माहिती पाठवत असताना जो मार्ग आहे तो मार्ग केवढा आहे हे बँडविड्थ दाखवते. बँडविड्थ जास्त म्हणजे मार्ग मोकळा आहे, मार्ग मोठा आहे म्हणजे माहिती लवकर आणि जास्त पाठवली जाईल. बँडविड्थ कमी म्हणजे रस्ता छोटा आहे, त्याला जाण्यासाठी माहिती हे लागते. मग या बँडविड्थचे कोणकोणते प्रकार आहेत, कसे तयार होतात, काय आहे हे डेटाबेस तुम्हाला थोडं समजून घ्यावं लागेल. कशा प्रकारे असणार आहे ते समजावं लागेल. इंटरनेट कळालं का? इंटरनेट हे पण मला सांगा एक काय रे, वाइल्ड एरिया नेटवर्क. हा पण एक प्रकारचं नेटवर्क आहे. तर हे इंटरनेटची सुरुवात, ह्याचं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड काय आहे ते बघून घ्या. कळालं का? काळानुसार ह्याच्यात काय बदल झालाय ते पण बघून घ्या. हे इंटरनेटच्या अगोदर ARPANET काय होतं ते समजून घ्या. कळालं का? ARPANETच्या नंतर इंटरनेट निर्माण झालं. इंटरनेट हे बघा, एक्स्ट्रानेट काय आहे कळालं का? हे पण बघू घ्या. कशामध्ये वापरतात, कुठं वापरतात हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. यानंतर इंटरनेटच्या नंतर आलं सर्च इंजिन. सर्च इंजिन बघा, गुगल सर्वात जास्त वापरलं जातं. यांडेक्स आहे, बायडू आहे, याहू आहे, मोझिला फायरफॉक्स आहे. तर ह्याची सुरुवातची डेट लक्षात ठेवा, सुरुवात कधीपासून झालेली आहे आणि कोणी सुरुवात केली हे पण प्रश्न येऊ शकतं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे पण सिलेबसमध्ये आहे तुमच्या ICTच्या. सोशल नेटवर्किंग साईट आहे जी रिसेंटली सर्वात जास्त प्रमाणात वापरता तुम्ही. काय काय आहे रे, जर बघा या ठिकाणी भरपूर दिलेलं आहे. तुमचं फेवरेट कोणतं? फेसबुक आहे, टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, कळालं का रे? यानंतर जर बघितलं ट्विटर आहे. तर हे वेगवेगळ्या ज्या काही सोशल नेटवर्किंग साईट आहे, लिंक्डइन आहे, तर हे सगळे सोशल नेटवर्किंग साईटची मला सांगा सुरुवात कधीपासून झाली ते, आणि मला सांगा कुणी शोधून काढली तर त्याचं नाव पण लक्षात राहू द्या. हे पण ICTच्या सिलेबसमध्ये येऊन जातं. सायबर क्राईम पण येऊन जातं. कोणकोणत्या प्रकारचं क्राईम आहे कळालं का? एखाद्याला फोटो पाठवणे इलिगलपणे, किंवा एखाद्याचं पासवर्ड हॅक करणे, किंवा एखाद्याचं डेटाबेस काढून घेणे. जसं रिसेंटली मला सांगा MPSCचे कळालं का हॉल तिकीट जे आहे हॅकरने काढून घेतलं आणि टेलिग्रामला टाकून दिलं, तो येऊन जातं सायबर क्राईम मध्ये. तर हे कोणकोणत्या प्रकारचे क्राईम असतात, कोणकोणत्या प्रकारचे व्हायरस टाकून मला सांगा एखाद्या सिस्टीमला पूर्ण ब्लॉक करून टाकतात. नंतर खंडणीच्या स्वरूपात पैसे मागतात, आम्हाला पैसे द्या मग आम्ही तो व्हायरस काय करू तुमच्या सिस्टीम मधून काढून टाकू. कळालं का रे? तर हे बँकच्या अकाउंट्स वगैरे हे हॅक करण्याचे प्रयत्न केलं जातं. हे कोणकोणत्या प्रकारचे सायबर क्राईम आहेत ते बघावं लागेल तुम्हाला. सरकारचे तंत्रज्ञान क्षेत्रातील केलेले कार्य हे IMP आहे. गव्हर्नमेंटने कोणकोणते प्रोग्राम लॉन्च केले टेक्नॉलॉजीमध्ये तर ते तुम्हाला समजायला पाहिजे. जसं या ठिकाणी बघा मीडिया एशिया लॅब नावाचा प्रोग्राम गव्हर्नमेंटने रन केलता. या प्रोग्राम अंडर कोणकोणते कार्यक्रम चालू केले रे? सारिका, संविदा, शिक्षक, वाचक, ॲग्रोसेन्स, संजीवनी, सेहत साथी, संयोग
कृषी क्षेत्रामध्ये जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, जसं हे शिक्षण क्षेत्रासाठी चालू केलं, हे पण शिक्षण क्षेत्रासाठी चालू केलं, ॲग्रो जो आहे कृषीसाठी केलं, संजीवनी जो आहे हेल्थसाठी चालू केलं, हे पण हेल्थसाठी चालू केलं. तर हे प्रोग्राम तुम्हाला कळायला पाहिजे की कोणाच्या अंडर येतात. आयोग विचारता खालीलपैकी कोणतं प्रोग्राम मीडिया एशिया लॅबच्या अंडर चालतं, तर हे सगळे तुम्हाला कळणं गरजे. भारत सरकारचं किंवा प्रयत्न आहे. डिजिटल इंडिया कळाला का, आणि भारत नेट हे दोन प्रोग्राम काय आहेत ते बघा. कळालं का, कधी सुरुवात झाली, काय हेतू आहे त्यांचं, ज्ञान वाहिनी काय आहे, विद्या वाहिनी प्रोग्राम काय आहे, हे गव्हर्नमेंटचे आहेत. कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर काय आहे, नॅशनल बघा हे पण एक प्रोग्राम आहे. नॅशनल ब्रॉडबँड काय मिशन कधी सुरुवात झाली, त्याचं हेतू काय आहे, टार्गेट काय आहे. नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी 2018 काय. तर हे जे गव्हर्नमेंटच्या काही प्रोग्राम रन केलेले आहे, हे प्रोग्राम तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, मी हे पूर्ण PDF टेलिग्रामला उपलब्ध करून देतो. पण एवढं संपूर्ण सिलेबस असणार आहे तुमचं टेक्नॉलॉजीचं मित्रांनो. क्लिअर का, बघा माझं काम आहे की डेटाबेस चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करून देणे, परंतु जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत पॉसिबल नाही. तुम्ही जर म्हणत असाल ना, सर मेन्सच्या अगोदर 4-5 दिवस अगोदर मी हे बघून जातो, मला मार्क येऊन जाईल, सोडून दे भविष्य. कळालं का, यावेळेस सगळ्यात मोठा झटका हेच लागलेला आहे. मी 1 डे रिव्हिजन बॅच चालू केली, मी त्यामध्ये सांगितलं होतं जो डेटाबेस आयोगाने आतापर्यंत विचारलं त्याच्या रिलेटेड मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून. आता एरिया बदललं, येणाऱ्या काळात मी पण एरिया बदलणार, त्यानुसार माझा प्रयत्न असतो. तर असं होत नाही की एखादी लाईन लिहून दिली आणि ती लाईन पेपरमध्ये येऊन जाते. तुम्हाला त्या लाईनच्या रिलेटेड वाचन करावं लागेल. कळत नसेल तर त्या गोष्टीला जबाबदार मी आहे मित्रांनो. कळालं का, परंतु तुम्ही जर वाचनच करत नसेल, पेपरच्या 8 दिवस अगोदर 1 डे रिव्हिजन बॅच केली आणि मला 12 आणि 13 मार्क येईल असं अपेक्षा असेल तर चुकीची धारणा आहे. पहिल्यांदा नवीन पॅटर्ननुसार मेन्स देणार आहात तुम्ही, टेक्नॉलॉजीला सोडू नका, कारण प्रश्न संख्या टेक्नॉलॉजीमध्ये जास्त विचारू शकतात, कारण प्रीला सायन्स विचारल्यामुळं. यासाठी सायन्स आणि टेक्नॉलॉजी दोघांनाही सोबत घेऊन जावं लागेल, आणि यासाठीच हे लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलतो. बॅचेसची गरज लागत असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकता. कळालं का, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, काही सजेशन असेल तेही सांगू शकता. आता काही मुलांना काय वाटतं की सर मला असं आयतं द्या की गेल्या गेल्या मला तो रेडीमध्येच प्रश्न त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. हो, असं होत नाही रे, कारण सिलेबस क्लॅरिटीने डिक्लेअरच नाहीये. माझं काम आहे तुला सब्जेक्ट सोपं करून देणे, तो काम आहे वाचन करणे आणि त्या ठिकाणी काय आहे प्रश्नांची उत्तरं देणे. असं नाही होत सर, हे एवढंच सांगा, फक्त एवढंच सांगा म्हणजे मी तेच गोल करू, नाही पॉसिबल होत. तुला स्वतःचं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरावं लागेल. आणि अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा संपूर्ण सिलेबस बघितलेला आहे. सायन्सचं सिलेबसचा अनालिसिस मी सेपरेट पद्धतीने घेऊन येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बॅचेसची गरज लागत असेल तर ते पण या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी थांबतो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.